नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत, जे पोलीस भरतीसाठी बघा अतिशय उपयुक्त असणार आहेत। आजचा आपला पाठ असणार आहे 181 वा। या पाठमध्ये आपण 25 ऑक्टोबर 2024 या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत। प्रश्न सर्व अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कोणी अर्धवट सोडायचा नाही। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न हे पाहावयास मिळतील। प्रश्न पहिलाच आहे, अतिशय महत्त्वाचा आहे बघा, स्टार मार्क करून ठेवायचा आहे। तर 2025 मध्ये 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन कोणते राज्य सरकार करणार आहे? ज्याचं योग्य उत्तर गाव पर्याय अ ओडिसा। तर ओडिसा राज्य सरकार हे बघा 2025 मध्ये 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन करणार आहे। आता ओडिसामधील कोणत्या शहरात 18वा प्रवासी भारतीय दिवस हा साजरा केला जाणार आहे? तर बघा भुवनेश्वर, ओडिसाची राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन हे बघा केले जाणार आहे। आता प्रश्न आहे ओडिसा संबंधित, तर ओडिसाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। आता प्रवासी भारतीय दिवसाबद्दल थोडीशी माहिती सांगतो। तर दरवर्षी बघा प्रवासी भारतीय दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा 9 जानेवारीला। 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस हा साजरा केला जातो। शेवटचा प्रवासी भारतीय दिवस म्हणजे 17वा, शेवटचा प्रवासी भारतीय दिवस 17वा हा कोठे, याचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचे आयोजन मध्य प्रदेशमधील इंदोर या ठिकाणी बघा 17व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन हे करण्यात आले होते। आता 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन हे भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी केले जाणार आहे। आता हे का साजरे केले जाते? तर त्याला एक कारण आहे बघा, ते इथे सांगतो। तर 9 जानेवारी 1915ला 9 जानेवारी 1915ला दक्षिण आफ्रिकेतून बघा महात्मा गांधीजी हे भारतात आले होते आणि याच्या स्मरणार्थ, कशाच्या, तर दक्षिण आफ्रिकेतून जेव्हा महात्मा गांधी आले होते बघा 9 जानेवारी 1915 रोजी, तर याच्या स्मरणार्थ 2003 पासून, केव्हापासून तर 2003 पासून दरवर्षी भारतात बघा प्रवासी भारतीय दिवस हा बघा साजरा केला जातो। पुढचा दुसरा प्रश्न आहे, प्रतिष्ठित 2024चा मानवतावादी पुरस्कार हा कोणास मिळाला आहे किंवा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय क मोहनजी। तर मोहनजी यांना प्रतिष्ठित 2024चा मानवतावादी पुरस्कार हा नुकतेच बघा प्रदान करण्यात आला आहे। पुढचा तिसरा प्रश्न आहे, इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द वर्ल्ड रिपोर्ट 2024 मध्ये भारत हा कितव्या क्रमांकावर आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क 84व्या। तर इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द वर्ल्ड रिपोर्ट 2024 मध्ये भारत हा 84व्या क्रमांकावर आहे। 2023चा जो काही रिपोर्ट होता तर त्यामध्ये भारत हा 87व्या क्रमांकावर होता। कितव्या? तर 87व्या क्रमांकावर होता। या 165 अधिकार क्षेत्रांपैकी प्रथम स्थानावर 2024च्या रिपोर्टनुसार प्रथम स्थानावर कोणता देश आहे? तर हाँगकाँग। हाँगकाँग हा देश बघा प्रथम स्थानावर आहे। भारत हा 84व्या स्थानावर, 2023ला होता 87व्या स्थानावर। आता ऑप्शन आहेत बघा, याबद्दल देखील थोडीशी माहिती पाहूया। तर नुकतंच जो काही जागतिक भूक निर्देशांक जाहीर झाला तर त्यामध्ये भारताचे स्थान कितवे होते? तर बघा 105वे स्थान होते भारताचे जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये। 134वा क्रमांक कशात होता? तर बघा मानवी विकास निर्देशांक जो 2022चा जाहीर झाला होता बघा, 2022चा जाहीर झाला होता, तर त्यामध्ये भारताचा क्रमांक होता 134वा। कशामध्ये? तर मानवी विकास निर्देशांक 2022। 58वा क्रमांक हा कशात होता? तर जागतिक प्रतिभा रँकिंग मध्ये भारताचा क्रमांक होता 58वा। पुढचा चौथा प्रश्न आहे, इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती खालीलपैकी कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर पर्याय ड प्रबोवो सुबियांतो। प्रबोवो सुबियांतो
यांची बघा इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती म्हणून बघा पुन्हा निवड करण्यात आलेली आहे. सिरिल रामाफोसा हे बघा दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अनुरा कुमार दिसनायका हे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत आणि क्लोडिया शिनवॉम हे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती बनलेले आहेत. आता प्रश्न इंडोनेशियाशी संबंधित आहे. तर इंडोनेशियाची राजधानी काय आहे? तर नुसनतारा ही इंडोनेशियाची राजधानी आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, जम्मू आणि काश्मीर असेंब्लीचे प्रो टेम स्पीकर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर योग्य उत्तर पर्याय क मुबारक गुल यांची बघा जम्मू आणि काश्मीर असेंब्लीच्या प्रो टेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? तर उमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, 24वी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2024 ही कोठे आयोजित केली जाणार आहे? तर योग्य उत्तर पर्याय ड. तर या ठिकाणी पार पडले बघा गोवा या ठिकाणी पार पडले 24वी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप. आता यामध्ये 392 गुणांसह जी काही स्विमिंग चॅम्पियनशिप पार पडली बघा गोवा या ठिकाणी, तर यामध्ये 392 गुणांसह कर्नाटक या राज्याने बघा याचे विजेतेपद पटकावलेले आहे. कोणत्या राज्याने? तर कर्नाटक राज्याने बघा या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 24वी जी आवृत्ती आयोजित केली होती गोवा या ठिकाणी, तर त्यामध्ये कर्नाटक राज्याने बघा विजेतेपद पटकावले. किती गुणांसह? तर 392 गुणांसह. यामध्ये आपल्या महाराष्ट्राने बघा 378 गुणांसह दुसरे स्थान म्हणजे दुसरे विजेतेपद पटकावलेले आहे. 378 गुणांसह पहिले विजेतेपद हे कर्नाटकने पटकावलेले आहे. दुसऱ्या स्थानावर हा आपला महाराष्ट्र आहे आणि तिसऱ्या स्थानावर आहे राजस्थान. पुढचा 7वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने शिक्षकांसाठी AI टूल शिक्षा को पायलट लॉन्च केलेले आहे? तर पर्याय ड कर्नाटक. तर कर्नाटक राज्याने बघा शिक्षकांसाठी AI टूल शिक्षा को पायलट हे लॉन्च केलेले आहे. आता कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर बघा सिद्धरामय्या हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. राजधानी आहे बंगळुरू आणि राज्यपाल आहेत बघा थावरचंद गेहलोत. पुढचा 8वा प्रश्न आहे, भारतीय तटरक्षक दलाचा सागर कवच हा किनारपट्टी सुरक्षा सराव कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला होता? ज्याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब गुजरात आणि दमण व दीव. तर गुजरात आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेश तसेच राज्यामध्ये बघा भारतीय तटरक्षक दलाचा सागर कवच हा किनारपट्टी सुरक्षा सराव हा बघा आयोजित केला होता. प्रश्न विचारला जाऊ शकतो, सागर कवच हा किनारपट्टी सुरक्षा सराव कोणत्या राज्यात किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला होता? तर गुजरात आणि दमण व दीव या ठिकाणी बघा आयोजित केला होता सागर कवच. आता प्रश्न भारतीय तटरक्षक दलासंबंधी आहे. तर भारतीय तटरक्षक दलाचे नुकतेच महासंचालक कोण बनलेले आहेत? तर परमेश शिवमणी हे बघा भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक बनलेले आहेत. कोण?
परमेश शिवमणी. आता भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 1 फेब्रुवारी रोजी बघा भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस हा साजरा केला जातो. पुढचा 9वा प्रश्न आहे, भारताने कितवी न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन लॉन्च केलेली आहे? तर पर्याय ड 4थी. तर भारताने 4थी न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन हे बघा नुकतंच लॉन्च केलेली आहे. याच्या अगोदर एक महत्त्वाचा प्रश्न इथे कव्हर करतो, तो देखील बघा अतिशय महत्त्वाचा आहे. तर काही दिवसांपूर्वी बघा भारतीय नौदलात अणु ऊर्जेवर चालणारी बघा INS अरिघात, भारतीय नौदलात INS अरिघात जी बघा अणु ऊर्जेवर चालणारी बघा आण्विक पाणबुडी ही सामील झालेली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, INS अरिघात भारतीय नौदलात कोणत्या आण्विक पाणबुडीचा समावेश झालेला आहे? तर बघा INS अरिघात याचा समावेश झालेला आहे, जी अणु ऊर्जेवर चालणारी आहे बघा. पुढचा 10वा प्रश्न आहे, नुकतंच गरुड एरोस्पेस मध्ये पुन्हा कोण ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहे? तर पर्याय क, पुन्हा एकदा बघा MS धोनी हे गरुड एरोस्पेसचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून बघा नियुक्त झालेले आहेत. पुढचा आहे प्रश्न 11वा, वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवण्यासाठी सरकारने समर्थ योजना टिंबटिंबपर्यंत वाढवली आहे? तर पर्याय ब, 2026 पर्यंत बघा सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवण्यासाठी समर्थ योजना, प्रश्न महत्त्वाचा आहे, तर समर्थ योजनेचा मुदत ही बघा वाढवली आहे. इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, एक तर मुदत केव्हापर्यंत वाढवली आहे किंवा वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवण्यासंबंधीची योजना कोणती? तर तिचं नाव आहे बघा समर्थ योजना, जी वस्त्रोद्योग क्षेत्रातील संबंधित आहे. आता याची सुरुवात ही कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर याची सुरुवात ही बघा 2017 साली करण्यात आली होती. समर्थ योजनेची सुरुवात 2017 साली करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, 100 वर्षांच्या प्रयत्नानंतर कोणता देश हा 44वा मलेरिया मुक्त देश बनलेला आहे? तर पर्याय ड, इजिप्त. तर इजिप्त हा देश बघा 100 वर्षांच्या प्रयत्नानंतर 44वा मलेरिया मुक्त देश बनलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. WHO ने बघा मलेरिया मुक्त प्रमाणपत्र हे इजिप्त या देशाला प्रदान केलेले आहे. आता इथे महत्त्वाचे काही 2-3 पॉईंट कव्हर करूया. तर काही महिन्यांपूर्वीच बघा WHO ने काबो वर्दे, दक्षिण आफ्रिकेतील देश आहे बघा काबो वर्दे, तर याला बघा मलेरिया मुक्त प्रमाणपत्र हे 2024 मध्येच देण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी काबो वर्दे या देशाला बघा मलेरिया मुक्त प्रमाणपत्र हे प्रदान केले होते WHO ने. 2024 मध्ये प्रश्न काय सांगतो बघा, नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. तर 2024 मध्ये काबो वर्दे नंतर मलेरिया मुक्त प्रमाणपत्र मिळवणारा दुसरा देश कोणता बनला आहे? तर बघा इजिप्त. 2024 चा पहिला देश आहे काबो वर्दे आणि इजिप्त हा दुसरा देश बनलेला आहे, जो मलेरिया मुक्त देश प्रमाणपत्र मिळवणारा ठरला आहे. कितवा? तर 2024 चा दुसरा. 2024 चा पहिला कुठला? तर काबो वर्दे. त्यानंतर वेस्टर्न पॅसिफिक प्रदेशात मलेरिया मुक्त प्रमाणपत्र मिळवणारा पहिला देश कोणता? तर चीन हा बघा वेस्टर्न पॅसिफिक प्रदेशात मलेरिया मुक्त प्रमाणपत्र मिळवणारा पहिला देश आहे. आता प्रमाणपत्रे कोण प्रदान करते? तर बघा WHO ही प्रदान करत असते. आता WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. मी महासंचालक आणि मुख्यालय कोणत्या ठिकाणी हे सांगतो. तर सध्याचे प्रमुख कोण आहे WHO चे? तर टेड्रोस गॅब्रेसस हे प्रमुख आहेत. जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी बघा WHO चे मुख्यालय आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस हा बघा साजरा केला जातो. त्यानंतर जागतिक मलेरिया दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिवस हा बघा साजरा केला जातो. पुढचा 13वा प्रश्न आहे, झारखंडमध्ये किती जागांसाठी विधानसभा निवडणूक ही पार पडणार आहे? तर पर्याय क 81 जागांसाठी बघा
झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक ही पार पडणार आहे. झारखंडची राजधानी काय आहे तर बघा रांची ही झारखंडची राजधानी आहे. आणि झारखंडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर हेमंत सोरेन हे बघा झारखंड राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. आता 288 जागा ह्या बघा आपल्या महाराष्ट्राच्या आहेत. विधानसभेच्या जागा किती आहेत तर 288 जागा आहेत महाराष्ट्राच्या. आणि या 288 जागांसाठी बघा नोव्हेंबरमध्ये मतदान पार पडणार आहे. किती जागांसाठी तर 288 जागांसाठी. काही दिवसांपूर्वी बघा 90 जागांसाठी जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणा राज्यामध्ये बघा निवडणूक ही झाली होती. किती जागांसाठी तर 90 जागांसाठी विधानसभेची. पुढचा 14वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात स्टेट स्किल युनिव्हर्सिटीचे नाव बदलून रतन टाटा केले जाणार आहे तर पर्याय अ महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्रातील बघा स्टेट स्किल युनिव्हर्सिटीचे नाव बदलून रतन टाटा असे करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी बघा रतन टाटा यांचे नुकतंच निधन झालेले आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील बघा उद्योग भवन तसेच जो काही महाराष्ट्र शासनाने उद्योगरत्न पुरस्कार सुरू केला होता तर या दोन्ही ना बघा रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेले आहे. त्यांचे नामकरण काय करण्यात आले तर रतन टाटा यांचे नामकरण करण्यात आलेले बघा. कशाला तर उद्योग भवन तसेच उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्यात आलेले तर रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, संगीत नाटक अकादमीने आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सव हा कोठे आयोजित केला होता तर पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी संगीत नाटक अकादमीने आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सव हा आयोजित केला होता. पुढचा 16वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने राज्यातील सर्व निवासी शाळा आणि रायचूर विद्यापीठाचे नाव महर्षी वाल्मिकी यांच्या नावावर ठेवण्याची घोषणा केली. ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क कर्नाटक. तर कर्नाटक राज्य सरकारने बघा राज्यातील सर्व निवासी शाळा तसेच रायचूर विद्यापीठाचे नाव महर्षी वाल्मिकी यांच्या नावावर ठेवण्याची घोषणा ही केलेली आहे. इथे दोघांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो प्रश्न काय असेल तर रायचूर विद्यापीठाचे नाव हे कोणाच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे तर महर्षी वाल्मिकी यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. तसेच रायचूर विद्यापीठ हे कोणत्या राज्यात आहे तर बघा कर्नाटक राज्यात आहे, ज्याचे नाव आता महर्षी वाल्मिकी यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर कधी कधी मुख्यमंत्री देखील विचारले जाऊ शकतात कर्नाटकचे. तर सिद्धरमैया हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. थावरचंद गेहलोत हे त्या ठिकाणचे राज्यपाल आहेत आणि राजधानी आहे बंगळुरू. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले बघा, जे महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.